समर्थ मैत्रिणींनो, आज आपण केले काजूचे नमकीन। या रेसिपीला नाव दिले मी काजू नमकीन, म्हणजे काजूच्या आकाराचे आपण खारे शंकरपाळे बनवले। तर याची रेसिपी पाहूया। या रेसिपीसाठी आपल्याला लागणारे 2 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा, हे सर्व आपल्याला चाळून मिक्स करून घ्यायचे। बरोबर मी सांगितलं याप्रमाणे आपल्याला प्रमाण घ्यायचंय, म्हणजे आपल्याला जास्त मैदाही पोटात जाणार नाही आणि गव्हाचाही वापर होईल। आता यासाठी मसाले घेतले, थोडासा बेकिंग पावडर, ओवा, जिरं, मीठ हे एकत्र करून घेतले। त्यावर थोडंसं तेलाचं मोहन घालायचंय आणि छान मिक्स करून घ्यायचंय। तर आता मी याच्यावर तेल घालून घेतले, ते हाताने व्यवस्थित चोळून लावायचे आणि पूर्ण पिठाला ते मिक्स करून घ्यायचे। त्यामुळे आपलं पीठ एकदम व्यवस्थित होईल आणि आपण जे नमकीन बनवणार आहोत ते एकदम खस्ता बनतील। तर आता थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचंय। पीठ मळताना पाणी थोडं थोडं वापरा, म्हणजे आपलं पीठ जास्त सैलसर भिजणार नाही। जेवढं तुम्हाला ते घट्ट भिजवता येईल तेवढं तुम्ही घट्ट भिजवा, म्हणजे आपले जे नमकीन आहे ते एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील। तर आता माझं पीठ मळून झालंय। पीठ आपण 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं। त्यानंतर आपल्याला 4 चपात्या लाटून घ्यायच्या। या पिठाच्या असे 4-4 प्रमाणाचे गोळे करून घ्यायचे आणि चपाती एकमेकावर ठेवायची। त्यावर मैदा आणि तूप एकत्र करून मिश्रण करायचं व ते लावून घ्यायचं। वरून थोडासा मैदा भुरभुरायचा आणि एकावर एक अशा 4 चपात्या करून ते व्यवस्थित परत लाटून घ्यायच्या। या लेअरची चपाती लाटली की एखाद्या औषधाच्या झाकणाने अशा आपल्याला काजूची शेप देऊन घ्यायची। अतिशय सोपे आहे करायला आणि पटपट होतात आणि खूप टेस्टी लागतात। दिसायलाही फार सुंदर दिसतात। मुलांना वेगळं काहीतरी, आपण जे खारे बिस्किट आणतो मार्केटमधून अगदी त्याप्रमाणे दिसतात। तर आधी थोडासा गॅस फास्ट ठेवायचा, फास्ट गॅसवरती तळून घ्यायचं। नंतर गॅस थोडासा स्लो करायचा, म्हणजे आपले नमकीन आतूनही चांगले तळले जातील। तर अशा पद्धतीने तळून घ्यायचे। तर या पद्धतीने आपले काजू नमकीन रेडी झालेले। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर